नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। इराणने आपल्या मित्र देशांना भारत, चीन, रशिया, पाकिस्तान आणि इराकला होर्मुझ स्ट्रेटमधून व्यावसायिक नौकावहनासाठी हिरवी झेंडी दिली आहे। इराणी परराष्ट्र मंत्री सायद अब्बास अराक्ची यांनी म्हटले की आम्ही युद्धाच्या स्थितीत आहोत। आमच्या शत्रूंच्या जहाजांना या जलमार्गातून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, पण आमच्या मित्र देशांसाठी हा मार्ग खुला राहील। हा रणनीतिक जलमार्ग फारसच्या खाडी आणि ओमानच्या खाडी दरम्यानून जातो आणि जगातील सुमारे 20% तेल आणि LNG वाहतुकीवर यावर अवलंबून आहे। यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला की जर होर्मुझ स्ट्रेट पूर्णपणे खुला ठेवला गेला नाही तर परिणाम गंभीर होतील। नागपूरमध्ये 74 लाख रुपयांच्या मोठ्या फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे। यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ऑटोमोटिव्ह कंपनीच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा आरोप आहे। तक्रारदार राजेश मिश्रा यांच्या माहितीनुसार आरोपींनी खोटे बिल तयार करून ग्राहकांकडून पैसे घेतले आणि ती रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या खासगी खात्यात ट्रान्सफर केली। या घोटाळ्यात कंपनीला सुमारे 74,70,000 रुपयांचा नुकसान झालाय। पोलिसांनी प्रकरण नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केले असून पुढील तपास सुरू आहे। नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिग्नल सिस्टीम मधून बॅटऱ्या चोरी झाल्याचा प्रकार समोर आलाय, ज्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहेत। माहितीनुसार ही घटना प्रजापती चौकाजवळ उडान पुलाच्या आसपास घडली, जिथून सिग्नल बॉक्स मधून अमेरॉन कंपनीच्या 4 बॅटऱ्या चोरी केल्या गेल्या। चोरी झालेल्या बॅटऱ्यांची एकूण किंमत सुमारे 29,000 रुपये आहे। तक्रारदार कपिल मुरलीधर लेंडे, जे एका खासगी कंपनीत सुपरवायझर आहेत, सिग्नल बंद असल्याची तक्रार मिळाल्यावर घटनास्थळी पोहोचले, जिथे तपासादरम्यान चोरी उघडकीस आली। सांगितले जाते की ही घटना 16 मार्च ते 26 मार्च दरम्यान घडली। सध्या अज्ञात आरोपी विरुद्ध प्रकरण नोंदवले असून पोलीस आसपासच्या CCTV फुटेजची तपासणी करत आहेत। नागपूरच्या लकडगंज परिसरात एका महिलेच्या घरात उशिरा रात्री घुसून आरोपीने तिच्या सोबत जबरदस्ती करत छेडछाड केल्याची घटना घडली आहे। ही घटना 26 मार्च रोजी रात्री सुमारे 2 वाजता घडली। त्यावेळी पीडित महिला घरी एकटी होती। अंधाराचा फायदा घेत आरोपी घरात शिरला आणि महिलेवर धमकी देत अश्लील कृत्य केले। आरोपीने जीव घेण्याची धमकी देत पीडितेकडून मोबाईल नंबर घेतला आणि घटनास्थळावरून फरार झाला। तक्रार मिळताच लकडगंज पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद। धन्यवाद सर।